जय हिंद, वंदे मातरम। तुम्ही बघू शकता या महोदयांना जेव्हा मी भेटायला जातो हे बोलायला तयार नाही। आज कोणत्या कटारवर आलेला आहे म्हणून यांना सांभाळू शकत नाही मी, माझ्यामध्ये ताकद नाही राहिली। आणि याचा कलंक जर मोदी साहेब मिटवत नसणार तर भाऊ ये तू रडू नको, तुझा बापाचा कलंक काढतोय मी आणि हे मी प्रशासनाकाशी जमा करतोय तुला। हे प्रशासन धुळे कलेक्टर ऑफिस आहे, इथं मी माझ्या भावाला मुलाला जमा करायला आलोय कारण की हा कलंक जो लावला गेलाय जवानांना देशात नोकरी का करू शकत नाही म्हणून ही न्याय यात्रा चालू आहे आमची। आमच्या मुलाला आमच्या परिवाराला उद्ध्वस्त करणारे हे प्रधानमंत्री साहेब जे जवानांच्या नावाने राजनीतिक खेळ खेळता, अरे याच्यापेक्षा तर आम्ही पाकिस्तानमध्ये शहीद झालो असतो तर चांगलं झालं असतं। सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने मोठी राजनीती होते आणि मी का तिथं बिर्याणी खायला गेलो नाही तो नवाज शरीफ सोबत, पण तुम्ही तर तिथं फोटो काढायला गेले होते, तस्वीर काढायला गेलो होतो म्हणून आम्ही इथं जमा करायला आलोय। हे कलेक्टर ऑफिस आहे धुळ्याचं, मी बघू शकतो यांना निवेदन दिलेलं आहे दालन। हे म्हणता की बाबा आणला कडू शासन प्रशासन हे महोदय राजनीतिक खेळ खेळताय। प्रधानमंत्री साहेबांना निवेदन दिलं, रक्षा मंत्रीला दिलं, हे सर्व खामोश लाचार झालेले म्हणून आम्ही या मुलाला जमा करायला आलोय इथं की हा कलंक देशाचा सैनिकाचा मिटून द्या। आणि देशामध्ये राज्यामध्ये किती जवानांना बरखास्त केले, टर्मिनेट केले गेले, त्या जवानांना देशामध्ये नोकरीचा अधिकार का नाही? पाकिस्तानाहून येणाऱ्या लोकांना देशात नोकरी मिळू शकते आणि जे बांगलादेशी येतात त्यांना देशात नोकरी मिळू शकतात, पण आपल्याच देशातला सैनिक देशात नोकरी का करू शकत नाही हा प्रश्न माझ्यासमोर गंभीरपणे निर्माण आहे। आणि आमच्यावर अशा पद्धतीने कारवाई ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्याच्यावर FIR व्हायला पाहिजे, त्याच्यावर तुरंत दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे म्हणून ही न्याय यात्रा चालू आहे। जर आम्हाला न्याय मिळत नसणार तर आम्हाला देशद्रोही साबित करा म्हणून हे प्रधानमंत्रींना जेव्हा विचारला जातो महोदयांना, हे थांब बेटा थांब, घाबरू नको, आपल्याला जॉब करायचा अधिकार नाही, आम्ही देशात नोकरी करू शकत नाही। आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला आमचे मिलिटरीवाले महोदय अधिकारी जे कर्णधार जनरल बनलेले आहेत त्यांना गव्हर्नर बनायचंय म्हणून ते महाराजांनी लिहिलेलं असतं अनडिझायरेबल म्हणजे तुम्ही देशाची रक्षा करायला जाता का आतंकवादी व्हायला जाता हा प्रश्न तुमच्या समोर निर्माण आहे। माझ्याजवळ एक डायरी आधी कोणी असेल कार्यकर्ता तर त्यांनी माझ्यासमोर यावं, त्या जवानांचं दुःख समजून घ्यावं आणि त्यांना देशात नोकरीचा अधिकार का नाही हे मला सांगून द्यावं। आम्ही देशभक्तीचे भावनेने जातो आणि आम्हाला जर देशात नोकरी करायचा अधिकार नसणार तर भारतामध्ये हे पाकिस्तानी आणि हे बांगलादेशी लोक येतात त्यांना बी शरण घ्यायची काहीच अधिकार देशामध्ये ठेवायला नाही पाहिजे। आम्ही देशभक्तीचे भावनाने जाता आणि आमच्यासोबत ह्या दंडात्मक कारवाया केल्या जातात म्हणून या सूड भावनेच्या पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांनी शोषण केलंय 1950च्या ऍक्ट प्रमाणे, त्यामुळे आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे। भारतामध्ये 15 लाखाच्या वर जवाने ज्यांच्या पोटावर लात मारली गेली त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे आणि राज्यामध्ये 2 लाखाच्या वर आकडा आहे जे राज्य सरकार सांगत नाही। जशी मी 11 वर्ष सर्व्हिस केली तर तो पैसा सुद्धा यांनी हडपून घेतला, म्हणजे किती करप्शन केलेलं आहे। 50,000 करोडचा स्कॅम यांनी केलेला आहे। सैन्याचा जवानाचं शोषण तर होतं, समाज बी करतो, त्यानंतर त्याचा पैसा सुद्धा खातला जातो, म्हणजे आतंकवादीपेक्षा बी जास्त त्याचं शोषण केलं जातं। या जवानांचं दुःख कोण समजेल हा प्रश्न मला भारताच्या प्रत्येक नागरिकाला विचारायचा आहे। म्हणून जय हिंद, वंदे मातरम, जय श्रीराम, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, जय श्रीराम।